इंदू, ए इंदू, काय झालं बाबा? इंदू, अहो कशाला हाका मारताय? हा घे सांबार मसाला. अगं बाई, तुम्ही मसाला आणलाय? हे मी नाही आणला, रामाश्रयावर धनंजय राव आलेत, त्यांनी अंडांसाठी आणला, सोबत मलाही दिला. बर, धनंजय राव आलेत होय. कमाल या माणसाची. रामाश्रयावर कधीही खाली हात येत नाहीत, प्रत्येकासाठी काही ना काहीतरी गिफ्ट घेऊन येतातच. बाबा, माणूस तेव्हाच काहीतरी आणतो जेव्हा त्याला काहीतरी हवं असतं. अगं धनंजय रावांकडे काय कमी आहे? सगळं काही आहे त्यांच्याकडे. मला नाही माहिती. मी पाहतो जेव्हा केव्हा धनंजय रावांचा विषय निघतो तिच्या स्वरात नाराजी असते. कारण त्यांचा विषय निघाला ना की माझ्या मनात एकच भावना येते, नाराजीची. अगं पण ते असं काय वागलेत की तुला ते आवडत नाही? काहीच नाही. मग ती गोड माणूस आहे तो. हाच जो त्यांचा गरजेपेक्षा जास्त गोडपणा आहे ना, तो खटकतो मला. आई, अगं माणूस असा नसतो ग. म्हणजे आपणही काही वाईट माणसं नाही होत, पण इतकंही गोड नाही वागत आपण. नको असू दे ग. तुझा त्यांच्याविषयी जो काही गैरसमज आहे ना, तो तुझ्यापाशीच ठेव. हे बघ, धनंजय राव देव माणूस आहेत. खरं आहे तुमचं. ते माझ्यासाठी अगदी देवासारखे धावून आले. त्यांनी मला शब्द दिलाय की केस लवकरात लवकर संपेल आणि मला लगेच शिपवरती परत जाता येईल. अगं बाई, म्हणजे तुम्ही शिपवर जाणार? केवढी आनंदाची बातमी आहे ही. इंदू, अहो म्हणजे कपिल साठी केवढी आनंदाची बातमी आहे ना ही, म्हणून म्हणाले मी. छान बातमी दिली तर तुम्ही. मी ना आता इडल्याच करायला घेते. यांनी आता सांबार मसाला आणलाय. आणि हो गौरी, सौरभ साठी इडल्या घेऊन जा, त्याला खूप आवडतात ना. सौरभ साठी करायच्यात ना? चल मी तुला मदत करतो. चल 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 चल. चला. अच्छा, म्हणजे धनंजय रावांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे जर केस मिटली तर तू महिन्याभरात जाशील शिपवर? कदाचित त्याही आधी. जर या मुलांनी काही गोंधळ घातला नाही, काही आणखीन कोणाला त्रास दिला नाही तर. म्हणजे आता काय केलं त्यांनी? काय केलंय? धनंजय सरांच्या दोन्ही बुटाची लेस बांधून ठेवली मुलांनी. पडता पडता वाचलेत ते. इतका वैतागलो होतो ना, त्यांचा फोनच काढून घेतला. कपिल, हे असं करून काहीच उपयोग होणार नाही. उलट प्रकरण आणखीन चिघळेल. या मुलांचा प्रॉब्लेम वेगळा आहे आणि तो खूप वेगळ्या पद्धतीने सोडवायला हवा. मी अरे पोरांनो, या रे बाहेर. मी करतो. बघू दे. ए मुलांनो, अरे ऐका ना, ऐका. गोड गोड गोजीरवाणी पोरं, अरे ऐका ना, या बाहेर या. तुम्हाला भूक लागली की नाही? मला सांगा काय हवंय तुम्हाला. मी स्वतः बनवतो आणि माझ्या हाताने तुम्हाला खायला घालतो. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके.
हे एक धरलं? सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!